कॅप्टन जो हवेतल्या हवेत कॅच पकडतो, टीमसाठी रन मारतो. महेंद्रसिंग धोनीसारखी कॅप्टन्सी करतो. त्याच्या कॅप्टन्सीची चर्चा एवढ्या लेव्हलला होते, की भारतीय क्रिकेट संघाच्या ऑल फॉर्मॅटचा त्याला कॅप्टन बनवा, अशी सर्वसामान्य भारतीय क्रिकेट चाहते अशी इच्छा व्यक्त करतात. मित्रांनो, मी ज्यांच्याबद्दल बोलत आहे ते आहेत द ग्रेट श्रेयस अय्यर. मित्रांनो, ग्रेट श्रेयस अय्यर का बोलत आहे? कारण यांचा कारनामा गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही पाहिला तर तुम्हाला देखील कळेल, की कॅप्टन्सीसाठी एकमेव माणूस जो आहे तो डिझर्व्ह करतो, तो म्हणजे श्रेयस अय्यर. मित्रांनो, यांचा परफॉर्मन्स, यांचे स्टॅट्स जर तुम्ही बघितले, तुम्हाला समजून जाईल, की श्रेयस अय्यरचं नाव किती टॉपला आहे आता या कॅप्टन्सीसाठी. परंतु घोडं कुठे अडतंय? बीसीसीआय श्रेयसला कॅप्टन का करत नाही? याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. माझं नाव आहे विकास, खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, द ग्रेट श्रेयस अय्यर, या श्रेयस अय्यरने पंजाब किंग्स सारख्या टीमला, जी पंजाब किंग्सची टीम बॉटम ऑफ द टेबलला असायची, अक्षरशः 10 सीझन मित्रांनो गेल्या 2013 पासून तर त्यांनी फायनलचा दरवाजा कधी बघितला नव्हता. ती टीम त्यांची स्ट्राँग होती. त्याच्यानंतर कधीही ते फायनलला गेले नाही. त्याच्या आधीही गेले नव्हते आणि त्यानंतर सलग मित्रांनो आता मागच्या वर्षी फायनलला गेले. तिथं ते हारले आर-सी-बीकडनं. परंतु याच्यामध्ये त्यांचा एक निर्णय जो गोल्डन मानला जातोय, तो म्हणजे द ग्रेट श्रेयस अय्यरला त्यांनी पिकअप केलं. मित्रांनो, मागच्या वर्षी ऑक्शनमधनं श्रेयस अय्यरला त्यांनी घेतलं. 26.75 कोटी रुपयाला श्रेयस अय्यरला त्यांनी टीममध्ये घेतलं आणि हा निर्णय त्यांच्या टीमसाठी एवढा सुंदर ठरलेला आहे. ते रिटर्न श्रेयस अय्यरने त्यांना दिलेलं आहे. मागच्या वर्षी मित्रांनो अक्षरशः फायनलला श्रेयस अय्यरने त्यांना पोहोचवलं. फक्त एक मॅच हरले, ते म्हणजे फायनलची आणि त्यामध्येच मित्रांनो ती ट्रॉफी गेली. परंतु याच वर्षी परत त्याच अंदाजाने, त्याच कॅप्टन्सीने, त्याच प्रयत्नाने श्रेयस अय्यर पुन्हा कामाला लागला आणि मित्रांनो आत्तापर्यंत श्रेयस अय्यरने पंजाब किंग्सची कॅप्टन्सी करत असताना म्हणजे यावर्षी तर एकही मॅच हरलेली नाहीये. पावसामुळे एक मॅच ड्रॉ झाली, त्यामुळे 1-1 पॉइंट शेअर झाला. परंतु पंजाबने आत्तापर्यंत एकही मॅच हरलेले नाही. सगळे यंगस्टर पोरांना जमा करून त्यांचं नेतृत्व करणारा हा श्रेयस अय्यर, यंगस्टर कॅप्टन याला जरी म्हणलं तरी काही हरकत नाही. एवढ्या सुंदररीत्या कॅप्टन्सी करतो हा. याने दिल्लीला फायनलमध्ये पोहोचवलं. याने कोलकाताला फायनल जिंकवली. यांनी पंजाबसारख्या टीमला फायनलमध्ये पोहोचवलं आणि आता परत पंजाबला त्या रीतीने डॉमिनन्स करायला लावतोय आणि तो पंजाबचं पूर्णपणे डॉमिनन्स आपल्याला दिसून येतंय या IPLच्या 2026च्या हंगामामध्ये. मित्रांनो, जिथं दरवर्षी चर्चा असायची फक्त चेन्नई, मुंबई, कोलकाता, बंगळुरू या 4 टीमची, आता चर्चा आहे ती म्हणजे पंजाबची. मित्रांनो, कारण ही टीम जी आहे ती टॉप ऑफ द टेबलला आहे. सुंदररित्या श्रेयस अय्यरचा परफॉर्मन्स आहे. फक्त श्रेयसच नव्हे मित्रांनो, त्या आजूबाजूला जेवढे पण प्लेयर्स आहेत त्यांच्या सगळ्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. तुम्ही म्हणसाल मी फक्त श्रेयस अय्यरचं गुणगान गातोय, परंतु याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, जरी तुमच्याकडे चांगले प्लेयर्स असले, क्वालिटी प्लेयर्स असले, तरी देखील जर तुमचं नेतृत्व खंबीर नसेल, तर तुमचा पराजय होऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे द ग्रेट मुंबई इंडियन्स. यांची टीम जी आहे मित्रांनो, एक असे प्लेयर्स आहेत, की आपण व्यक्त करू शकत नाही. 2 भारताचे कॅप्टन आहेत. याच्यामध्ये मित्रांनो हार्दिक पांड्यासारखा ऑलराउंडर आहे. चांगले-चांगले बॅट्समन्स आहेत मित्रांनो. UK सारख्या मोठमोठ्या ह्याच्यातनं आलेले बॅट्समन आहेत. अक्षरशः एवढे सुंदर बॅट्समन त्यांच्याकडे असून सुद्धा कुठे त्यांचा घोडा अडतंय, त्यांचा पण पूर्णतः डाउनफॉल चालू आहे. मागच्या वर्षी पण पांड्याच्या नेतृत्वाखाली ते हारले आणि यावर्षी पण एकच फक्त मॅच मुंबई इंडियन्स जिंकलेली आहे. परंतु पंजाब किंग्सचं जर बघितलं, एकही असा मोठा स्टार फेस नाहीये. फक्त श्रेयस अय्यर हा एकटाच गाडा ओढतोय आणि तो गाडा ओढत-ओढत त्यांनी आता टॉप ऑफ द टेबलला आणून ठेवलेला आहे. मित्रांनो, त्याचमुळं श्रेयस अय्यरची जी कॅप्टन्सी आहे, त्याचंच कौतुक संपूर्ण भारतामधनं होत आहे. आणि श्रेयस अय्यरला 2027च्या वर्ल्ड कपसाठी कॅप्टन्सीची मागणी सर्वसामान्य चाहते करतात आहे. मित्रांनो, नेटलायझर जे आहेत ते म्हणत आहेत, की श्रेयस अय्यरला एक संधी देणं गरजेचं आहे. 2027चं वर्ल्ड कप येत आहे. त्याला कॅप्टन्सी जर आपण दिली, तर तो ते साध्य करू शकतो. त्याच्याकडे ते कॅलिबर आहे. तो आपल्या देशाला 50 ओव्हरचं वर्ल्ड कप घेऊन येऊ शकतो, अशी खात्री सर्वसामान्य चाहत्यांना आहे. तुम्ही सोशल मीडियाचे पेजेस उघडून बघा, सगळ्या गोष्टी उघडून बघा. अक्षरशः तुम्हाला एकच रिझल्ट दिसेल, की श्रेयस अय्यरला कॅप्टन करा. कारण अतिशय सुंदररित्या तो कॅप्टन्सी करत आहे. मित्रांनो, आता एकही कॅप्टन आपला व्यवस्थित नाहीये फॉर्ममध्ये. जसं जर बघितलं सूर्यकुमार यादव T20चा कॅप्टन जो आहे, तो देखील आउट ऑफ फॉर्ममध्ये आहे. त्याचे रन्स जर बघितले, अतिशय विचित्र रन्स आहेत
आणि एवढंच नव्हे मित्रांनो, शुभमन गिल जरी बघितला तरी त्याचे पण रन्स चांगले नाही. याच्यामध्ये एकच असा कॅप्टन म्हणून शोभून दिसणारा चेहरा म्हणजे तो आहे श्रेयस अय्यर आणि यामध्ये त्याची कॅप्टन्सी सर्वात भारी आहे. त्यामुळे त्याला आपण कॅप्टन केलं तर आपल्याला कुठेतरी रिझल्ट भेटू शकतो आणि ही याची जी कॅप्टन्सी आहे मित्रांनो, हा फक्त या वर्षीचाच मुद्दा नाहीये. प्रत्येक वर्षी सर्वसामान्य लोकांना वाटतं, की याला कॅप्टन करायला हवं. कारण त्याच्यामध्ये ते कॅलिबर आहे. तो त्या गोष्टी करू शकतो. तो फायनलमध्ये नेऊ शकतो, जिंकू शकतो. म्हणूनच श्रेयस अय्यरला ते कॅप्टन करणं गरजेचं आहे. पण बी-सी-सी-आय सोबत श्रेयसचं असं काय वाजलेलं आहे, की अक्षरशः ज्या ए प्लस ग्रेडच्या लिस्टमध्ये श्रेयस अय्यरला ठेवायला पाहिजे, तिथे देखील श्रेयसला चान्स दिला जात नाही. त्याला तेवढं ए ग्रेडच्या श्रेणीमध्ये पण ठेवलं जात नाही. त्याला सी ग्रेडमध्ये टाकलं जातं. एवढंच नव्हे तो फील्ड जरी असला तरी त्याला टीममध्ये चान्स दिला जात नाही. तो फक्त एखाद्या सीरीजला दिसणार, कधीतरी कुठेतरी मोठ्या-मोठ्या कप्सला दिसणार. 2023चा वर्ल्ड कप त्यांनी खेळला. 4थी नंबरची जागा अतिशय किचकट मानली जाते मित्रांनो. तिथं परफॉर्म करणारे खूप म्हणजे अनसक्सेसफुल जागा आतापर्यंत होती. ती 2023च्या वर्ल्ड कपला श्रेयस अय्यरने ती जागा भरून काढली. सुंदररित्या परफॉर्मन्स केला, रन मारले. एवढे रन मारून, एवढं सगळं देऊन सुद्धा बी-सी-सी-आय कुठल्या मुद्द्यांवरती अडलेलं आहे, त्यांचं काय चालू आहे हे कळत नाही. का खेळामध्ये पॉलिटिक्स आणलेलं आहे यांनी, की आम्ही याला सपोर्ट करणार, आम्ही याला प्रमोट करणार आणि जे टॅलेंट आहे त्यांना आम्ही मागे टाकणार. परंतु याच्यामध्ये आपल्या देशाचं नुकसान आहे. श्रेयस अय्यरसारखे जर प्लेयर जर कॅप्टन झाले, तर कुठेतरी जाऊन आपल्या देशाचं नाव मोठं होऊ शकतं. हे सगळ्यांना माहिती आहे. नक्कीच ह्या गोष्टीतनं राजकारण बाजूला ठेवून श्रेयसला कॅप्टन करावं, अशी माझी पण इच्छा आहे. आपल्या भारतातल्या चाहत्यांची आहे. तुमची काय इच्छा आहे? नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एक व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.